जरी केंद्रीय मंत्री किती जरी म्हटले असेल, आम्ही सातत्याने जे आहे ते संसदेमध्ये हेच सांगत होतो की देशाच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये यावं. याचं कारण आम्हाला असं पाहिजे होतं की त्यांनी येऊन देशाच्या जनतेला आश्वासित करावं. कारण आपण सातत्याने बघितले असं कसं सरकार आहे की ज्या वेळेला आपत्ती येते किंवा ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्या वेळेला जनतेला कधीही कुठलं साधन किंवा कुठलंही समाधान देत नाही. असं कसलं सरकार आहे की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेला ते लोकांना लाईनमध्ये उभं करतं. नोटबंदी असेल किंवा करोना असेल किंवा आता ही आपण म्हणतो ती एलपीजी गॅसची किल्लत, हा खूप महत्वाचा विषय. अशा वेळेला ज्यावेळी लोक मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिक सिच्युएशन मध्ये, अपेक्षा हीच असते की केंद्र सरकारचे पेट्रोलियम मंत्री किंवा देशाचे पंतप्रधान यांनी संसदेमध्ये यावं, जनतेला त्या ठिकाणी आश्वासित करावं आणि त्यांच्यासमोर जे आहे ते जमिनी सत्य जे आहे ते आम्ही सांसदांच्या माध्यमातून जावं, हीच आमची अपेक्षा असते. खरं तर बघा, आज मुंबईमध्ये इतकी भयावह परिस्थिती आहे. मुंबईमध्ये छोटे छोटे हॉटेल्स लागतात. मुंबईमध्ये छोट्या छोट्या हॉटेलमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आज अशी